पाऊस आहे ते सगळ्या गोष्टी होत राहतात आणि सर्वसामान्य जनतेचा यात काही दोष नाहीये, त्यांना बोलून काय उपयोग नाहीये. ते प्रशासन आणि इथले सगळे स्थानिक म्हणजे सगळं प्रशासन किंवा स्थानिक पुढारी ह्या सगळ्या गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत असं आपण म्हणता येईल. आणि खुलासा न्यूज पैनी नजर सच्ची खबर के साथ दोस्तों हम आ चुके हैं आज महानगरी एक्सप्रेस के अंदर। एक्सप्रेस में हम आए हैं तो ट्रेन कम से कम 1.5-2 घंटा लेट हो चुकी है। लेट होने का कारण आपको दिखाएंगे, कैमरामैन जरा जूम मारिए। ट्रैक में भरा किस तरह से पानी, ट्रैक में भरा पानी, जैसे कि आप देख सकते हैं दर्शकों किस प्रकार से ट्रैक में भारी वर्षा के कारण पूरा ट्रैक में पानी भर चुका है और कुछ कर्मचारी मोटर के जरिए पानी निकाल रहे हैं। आइए एक मिनट, कैमरामैन एक मिनट दिखाइए जरा किस तरीके से पानी निकाला जा रहा है। वहां पे आप देख सकते हैं और कुछ निठल्ले लोग बैठ के टाइम पास भी कर रहे हैं, जिस प्रकार से आप दर्शकों देख सकते हो। कैमरामैन जरा पीछे जाइए। ये है महानगरी एक्सप्रेस, हर रेलवे की कहानी यही। आइए हम महोदय से बात करना चाहेंगे। सर, ये ट्रेन कितना लेट हो चुकी है, आप बता सकते हैं? ये ट्रेन का एक्चुअल टाइम सुबह 11 बजे का है, अभी 12 बज गए, तभी भी ये प्लेटफॉर्म पे फुल पानी भरा है, इसलिए ट्रेन जा नहीं रही है। इसकी वजह से बहुत सारे यात्रियों को परेशानी हो रही है। हम तो रेगुलर अप डाउन वाले जो लोग हैं सुबह जाने वाले, उनको भी ऑफिस में लेट हो रहा है और पूरे दादर में भी 1 घंटा की ट्रेन खड़ी थी, पूरा प्लेटफॉर्म में पानी भर चुका है। इस वजह से सबको ये तकलीफ हो रही है। भाऊ, एक म्हणजे असं आपण विचारणार, ह्याच्यामध्ये कोणाचा दोष आहे? आम पब्लिकचा दोष आहे का ह्याच्यामध्ये? रेल्वे प्रशासन कुठेतरी कमी आहे, कमीपणा कुठेतरी आहे असं वाटतं? मुंबईकरांसाठी सवय झाली आहे, हे दरवर्षी पावसाळ्यात हे सगळ्या गोष्टी होत राहतात आणि सर्वसामान्य जनतेचा यात काही दोष नाहीये, त्यांना बोलून काय उपयोग नाहीये. ते प्रशासन आणि इथले सगळे स्थानिक म्हणजे सगळं प्रशासन किंवा स्थानिक पुढारी ह्या सगळ्या गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत असं आपण म्हणता येईल. आणि हे ह्यांचं म्हणजे पावसानंतरच हे तयारी करतात, पावसाचा अगोदर तयारी करत नाही? पावसाळ्याच्या आधी पूर्व नियोजन केलं पाहिजे, कारण दरवर्षी मुंबईकरांचा हाच प्रॉब्लेम आहे की पावसाळ्यात पूर्ण प्लॅटफॉर्मवर पाणी भरलेलं असतं, त्यामुळे येण्या जाणाऱ्यांचे प्रत्येक वेळेस हाल होतात. तर हे पावसाच्या आधी पूर्व नियोजन करणं गरजेचं आहे, पण हे पावसाळा सुरू झाल्यावरच या सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. तर हे कुठेतरी ही गोष्ट बदलायला हवी किंवा सुधारायला हवी असं मला वाटतं. आता आपलं नाव सांगू शकता सर? प्रणव वाघ. प्रणव वाघ जसं की आपल्याला म्हणतात आहे, आणि आपण दुसऱ्या यात्रीशी पण बोलू, संवाद करूया. सर, ही ट्रेन कधीपासून थांबलेली आहे, काय सांगू शकता? मी इतक्यात आलोय, दादरवरून बसले, तरी कमीत कमी दादरवरून तुम्हाला सीएसटी येताना किती वेळ लागला सर? तरी 1 तास लागला. कुठेतरी रेल्वे प्रशासन याच्यात कमी पडतंय का नाही, यात्रियांना सुविधा देणार? 2 मिनिट कुठेतरी कमी पडतं का नाही? ठीक आहे, ते म्हणजे जसं पाणी वगैरे बघा, जसं की आपण बघू शकता सर, एक मिनिट, जसं की आपण बघू शकता आता स्टेशन मागे आलेलं आहे माझं, आमच्या मागे स्टेशन आहे, सीएसटी स्टेशन आहे, आणि आपण हे सर्व दृश्य खुलासा न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहे. बहन, आप कब उतरने वाले थे ट्रेन से? जरा कैमरामैन इधर आइए। 10 बजे उतरने वाले थे। कहाँ से आए हैं आप? कहाँ से आए, बोलो ना? यूपी बिहार कहाँ से? यूपी से। आप कल बनारस से आए? हाँ। कल बैठे थे ट्रेन में? हाँ, कल बैठे थे। तो अभी तक आपको घर पे उतरना चाहिए था। हाँ, अभी उतरना चाहिए था। तो हमारे रेलवे के जो मुख्यमंत्री उनसे क्या गुहार लगाएंगे? रेलवे इसी तरीके से चलनी चाहिए कि उसको टाइम पे चलाना चाहिए? नहीं, ऐसा नहीं चलना चाहिए। जो रेलवे है उसको टाइम के अनुसार चलना चाहिए। टाइम के अनुसार। आप अकेले यात्रा कर रहे हैं? हाँ। तो आपको रास्ते में बहुत तकलीफ झेलनी पड़ी होगी ट्रेन लेट होने की? क्या करें, लेट हो गए, झेलना ही पड़ेगा। जसं की आपण बघू शकता, काहीतरी लेडीज महिला असतात, काहीतरी लेडीज यात्री असतात, त्यांच्याशी पण असं म्हणजे एकट्या प्रवास करतात, त्या रेल्वे उशिरामुळे त्यांना पण त्रास होतो. आता आम्ही सध्या जवळपास आलो आहे सीएसटी स्टेशन जवळ, आणि आम्ही कॅमेरामॅन मागवा ना थोडा, आणि आम्ही लवकरच लवकर आपल्याला बाकीचे दृश्य दाखवणार, रेल्वे प्रशासनाचे कुठे कुठे कमी काय आणि कसे कार्य करतात ते. मैं कैमरामैन राज के साथ महानगरी एक्सप्रेस है, सीएसटी, शुभम मिश्रा।